साकोली जवळ असलेल्या आलेबेदर येथे बौद्ध समाज सडक अर्जुनीद्वारा आयोजित 10 दिवसीय श्रामणेर शिबिर येथील श्री रत्न बौद्ध विहार येथे घेण्यात आले। नवीन बौद्ध उपासकांना श्रामणेर दीक्षा दिल्यानंतर त्या नवीन बौद्ध भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जवळपास 35 गावांमध्ये भ्रमण करून बुद्धाचा धम्म काय आहे ते स्वतः समजून घेतले व दुसऱ्यांना सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। या श्रामणेर भंतेंचे मार्गदर्शन म्हणून भंते श्री शिवली, भंते बुद्धप्रिय नागपूर, भंते नागसेन हे होते। त्यांनी योग्य ठिकाणी मार्गदर्शन व विविध माहिती देण्याचा प्रयत्न केला व विविध गावात शांती मोर्चा काढला। दिनांक 18 मे तारखेला साकोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे धम्मदेशना झाली व त्यानंतर 19 तारखेला साकोली येथील बौद्ध विहारातून आलेबेदर येथील त्रिरत्न बौद्ध विहारांमध्ये समापन करण्यात आले। या 10 दिवसांमध्ये श्रामणेर यांना विविध प्रकारच्या बौद्ध धम्माचे ज्ञान प्राप्त झाला। त्या ज्ञानाचा उपयोग ते समाजासाठी करणार आहेत। या कार्यक्रमामध्ये यशस्वी करण्याकरिता तालुका सचिव पुरुषोत्तम रामटेके, आशिष राऊत, रोहित जनबंधू, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, अशोक रंगारी, दीपक साखरे, प्रज्ञा दिरबुडे, तनुजा नागदेवे, अनिल मेश्राम व इतर उपासक सहभागी झाले होते। बौद्ध समाज सडक अर्जुनी यांच्यातर्फे दिनांक 7 मे तर 18 मे पर्यंत श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले। आज त्या शिबिराचा समारोप आहे। आपल्यासोबत या शिबिराला श्रामणेर शिबिराला मार्गदर्शन करणारे भंते बुद्धप्रिय नागपूर व भंते श्री शिवली नागपूर हे दोन्ही भंते आपल्यासोबत आहेत। तर एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, आज श्रामणेर शिबिर झालेलं आहे आणि या श्रामणेर शिबिरात जे काही भंते जी तयार झाले होते हे सर्व जवळपास माझ्या माहितीप्रमाणे या 7-8 दिवसामध्ये 9 दिवसामध्ये 35 गावामध्ये त्यांनी भ्रमण केलेलं आहे। तर श्रामणेर शिबिराचे आयोजन काय आहे आणि समाजाला बौद्ध धर्माच्या प्रचाराने प्रसार करण्यासाठी काय आवश्यक आहे? बघा, ज्या प्रकारे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की या भारताला बौद्धमय करायचं, तर बौद्धमय करायचं म्हणजे काय डॉक्युमेंटेशन नाही किंवा डॉक्युमेंटचा आला पाहिजे, तर होतेच। जर समाज बुद्धाच्या शिकवणी अनुसार तो वागणार तर त्याला ते वाटते की आम्ही या समाजाचा हिस्सा झाला पाहिजे। तर लोकांना दिसला पाहिजे की का यांनी या समाजाचा हिस्सा झाला पाहिजे। आणि कसं दिसणार भिक्षूंमुळे की भिक्षूची चर्या किती सुंदर आहे, किती शांत प्रकारे चालतात, त्यांचे वक्तव्य किती सुमधुर आहेत। कारण आपली सुविचारांना सुमधुर वाणीने लोक आपल्याशी प्रभावित होतात आणि त्यांना वाटते की बाबा आम्ही सुद्धा या समाजाच्या या समूहाचा हिस्सा झाला पाहिजे। त्यामुळे हेच आमची प्रेरणा होती की लोकांना कळला पाहिजे, गावी गावी जाऊन लोकांना समजला पाहिजे की बघा भगवंताचा जो संघ आहे तो किती प्रकारे सुविनय युक्त आहे, तो किती सुपटीपन्न आहे, उजूपटीपन्न आहे, न्यायपटीपन्न आहे, सामीचीपटीपन्न आहे, कशा प्रकारचा तो सुंदर प्रकाराच्या पथाने युक्त आहे हे लोकांना कळला पाहिजे। त्यामुळे आम्ही गावी गावी गेलो आणि एकटं नाही गेलो, संघ बनून गेलो की कारण संघाची एकता जे बाबासाहेबांना संघटित व्हा, तर संघटना जे झाली पाहिजे ते सुंदर प्रकारे भगवंताच्या आचरणामुळे जर झाली, भगवंताच्या शिक्षामुळे झाली तर समाजाला खूप सुंदर प्रकारे दिशा मिळते। तर याच विचाराने याच हेतूने आम्ही हे मोहीम सुरू केलतो आणि खूप सुंदर प्रतिसाद आम्हाला या मोहिमेने मिळाला। कारण आम्ही गावी गावी गेलो तर लोकांची श्रद्धा आम्हाला बघायला मिळाली आणि जे त्याग त्यांनी दाखवला, कारण आमची सुव्यवस्था त्यांनी खूप छान प्रकारे केली होती। तर त्यामुळे करते की लोकांमध्ये इच्छा आहे धर्म ऐकण्याची, धर्म समजण्याची, धर्माची सेवा करण्याची, पण त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागते। आणि आम्हाला वाटते हे जे आम्ही रॅली जे पदयात्रा केलो ते आम्हाला अशा प्रकारे अनुभव देतो की जर आपण अशाच प्रकारे ना कोणी नेता ना कोणी सामाजिक कार्य करा, फक्त भगवंत आणि भगवंताच्या भिक्खू संघ, श्रावक संघ हे जर गावी गावी गेले, चरत्त भिक्खवेचा ऐकन त्यांनी केला तर धर्म खूप छान प्रकारे या भारत भूमीत या जम्बूद्वीपामध्ये खूप छान प्रकारे सुदृढ होऊ शकतो। कारण बुद्धाने काय केलं, बुद्धाने तेच बोललं की चरत्त भिक्खवेचा ऐकन, भिक्षू जा। आणि भिक्षू फक्त गेले, श्रीलंका गेले, म्यानमार गेले, थायलंड गेले आणि आज ते सर्व राष्ट्र बौद्ध राष्ट्र झाले। तर आपल्याला सामाजिक कार्यकर्ता किंवा राजनीतिक कार्यकर्त्याची आवश्यकता आहेच, पण त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला आहे आपले धर्मगुरूची म्हणजे भिक्खू संघाची। मला वाटतं भिक्खू संघावर जास्त भर दिला पाहिजे जर धर्माची उन्नती या राज्यात या देशात हवी तर। तर तुम्हाला आपल्याला बौद्ध धर्माचा प्रचाराने प्रसार झाला पाहिजे
आणि बौद्ध धर्म लोकांना समजला पाहिजे सोप्या भाषेत. तर तुम्ही बौद्ध उपासकांना कोणता संदेश द्याल? बघा, धर्मामध्ये बुद्धाच्या धर्मात दोनही गुण आहेत. सोपापणा सुद्धा आहे आणि गहन सुद्धा आहे भगवंताचा धर्म. आणि व्यक्ती आपापल्या समजी अनुसार, आपापल्या बुद्धिमत्तानुसार, आपल्या बुद्धिबळानुसार तो भगवंताचा धर्म समजतो. आणि आपला भगवंताचा काळात सुद्धा आपल्याला बघायला मिळतो की जे माथरातले माथरा लोक होते, खालच्या जातीतले लोक होते, त्यांनी सुद्धा भगवंत धर्मात प्रवेश घेतला. कायच्यामुळे? भगवंत धर्म कळल्यामुळे. आणि उचित जाती जसे काश्यप बंधू वगैरे जे खूप विद्वान होते त्यांनी सुद्धा भगवंता धर्मात दीक्षा घेतली. तर कशामुळे? धर्म कळला. तर भगवंत धर्म सोपी आहेच, भगवंत धर्म कळणारच. फक्त लोकांमध्ये हे एक इच्छा असली पाहिजे की मला भगवंताचा धर्म ऐकायचा आहे, भगवंत काय सांगतात हे जाणण्याची त्यांच्यात इच्छा असली पाहिजे. आणि त्याकरिता युवा भंते आले पाहिजे. कारण युवा मनात असा एक उत्साह असतो, एक 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 नव्या जाणण्याच्या, नव्या सांगण्याचा एक उत्साह त्यामध्ये असल्यामुळे तेच धर्म खूप सुंदर प्रकारे, सोप्या भाषेत किंवा नव्या प्रकारे सांगू शकतात. म्हणून आपल्याला हे दोन गोष्ट हवी की लोकांमध्ये इच्छा उत्पन्न करायला हवा आपण ना, की त्यांना धर्म ऐकण्याची इच्छा झाली पाहिजे. आणि युवा या धर्म दीक्षेत आले पाहिजे, भिक्षू बनले पाहिजे, शमन बनले पाहिजे. त्यांच्या बुद्धिबळामुळे आणि त्यांच्या उत्साहामुळे आणि त्यांचे जे बुद्धिबळ आहे, जे एक क्रिएटिव्हिटी असते, त्या क्रिएटिव्हिटीमुळे आपण लोकांना खूप सुंदर प्रकारे धर्म सांगू शकतो. त्यानंतर आपल्यासोबत सेकंड भंते जे आहेत, भंते बुद्धप्रिय सर, काय प्रतिक्रिया आपली या धम्माविषयी काय संदेश द्याल बौद्ध उपासकांना? भंतेने सांगितले की बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भिक्षू संघाची आवश्यकता आहे. तर मला तरी असं वाटतं की उपासकांनी या गोष्टीला जास्तीत जास्त सपोर्ट केलं पाहिजे. ज्या प्रकारे आता आमच्यासारखे यंग भिक्षू आहेत, तर त्यांनी समाजाने सुद्धा आपला मुलगा, आपली मुलगी भिक्षू संघाला दान केली पाहिजे, जेणेकरून यंग भिक्षू तयार होतील आणि बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी मदत होईल.